पैशाच्या जोरावर भरतीची नावे ठरली आणि सर्व भ्रष्ट प्रक्रियेचा मुखवटा युवा सेनेने फाडला आहे। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ परिसरात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट धडक मारून भोगावती महाविद्यालयातील कथित 70 लाखांच्या भरती घोटाळ्याची यादीच विद्यापीठात फिरकावली। भोगावती महाविद्यालय कुरुकले येथे सुरू असलेल्या प्राध्यापक भरती प्रक्रियेत नाव ठरवायला पैसा लागतो असा गंभीर आरोप युवा सेनेने गेल्या 3 दिवसापासून केला होता। त्यावेळीच युवा सेनेने दावा केला होता की आमच्याकडे आधीच सिलेक्ट होणाऱ्या उमेदवारांची नावे आहेत आणि आज अगदी तीच यादी, तीच नावे आणि तोच भ्रष्टाचार युवा सेनेने जाहीर केला। आज शिवाजी विद्यापीठ परिसरात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने, शहर प्रमुख सुमित मेळवंकी आणि पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर 70 लाखांच्या भ्रष्ट भरतीची संपूर्ण यादी फिरकावली आणि ती सर्वत्र लावण्यात आली। ही भरती पैसे घेऊनच ठरत आहे, शिक्षण विक्रीसाठी नाही, अशी घोषणाबाजी करत युवा सेनेने विद्यापीठ प्रशासनालाही धारेवर धरलं। 70 लाखात नोकरी मिळवणं ही लाजिरवाणी बाब आहे। शिक्षण हे धंदा बनवणाऱ्यांना आता थारा नाही। भोगावती महाविद्यालयातील हा भ्रष्टाचार आम्ही उघड केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा युवा सेनेचा इशारा। भ्रष्ट भरती मागे घेतली नाही तर पुढचं पाऊल अधिक आक्रमक असेल, असा इशारा युवा सेनेने दिलाय। न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कौलव।